आलं नाही, आम्हाला कोणी मदत केली नाही, पण लंके साहेब यांनी आम्हाला हे किट दिली, याच्याबद्दल आम्ही आभारी आहे। निलेश दादा आले आशेचा किरण दिसला। पूरग्रस्त जनतेच्या मनातील हीच भावना आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड तसेच नगर तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। नद्या ओसंडून वाहू लागल्यात। अनेक शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झालंय। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे झालेला आर्थिक आणि मानसिक हाल तसेच जनावरांचे मृत्यू या सर्व संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। या कठीण प्रसंगी लोकनेते खासदार निलेश लंके यांनी जनतेच्या सोबत राहून संवेदनशीलता आणि जबाबदारीचा आदर्श नमुना ठेवला आहे। गेल्या 20 दिवसांपासून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त भागांचा दौरा करत थेट जनतेच्या व्यथा आणि अडचणी, गरजा जाणून घेतल्या। 4 ऑक्टोबर रोजी खासदार निलेश लंके यांनी देवटाकळी, ढोरसडे, अंतरे, शरद काळी तसेच कर्जत, जामखेड परिसरातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या। त्यांनी प्रत्यक्ष पिकांची आणि घरांची, जनावरांची नुकसान तपासून पाहिलं। त्यानंतर जिल्हाधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून पंचनामे आणि मदत कार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या। सरकारी मदत पोहोचण्याच्या आधी खासदार निलेश लंके यांनी स्वतःच्या पुढाकाराने 1000हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट आणि भांडे संच वाटप केले। भेटी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांना मदतीचा हात दिला। त्यांच्या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम वस्त्यातील नागरिक भारावून गेले आहेत। अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आजवर आमच्या गावात कोणताही खासदार आला नाही, पण निलेश दादा आले। यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाची मदत पोहोचण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य भरपाई मिळेपर्यंत मी थांबणार नाही। या मदत कार्यादरम्यान शिवशंकर राजाळे, हरीश भरडे, शिरीष काळे, बंडू रासने, बाळासाहेब काळे, माऊली निमसे, संपत मगर, भाऊसाहेब लामखडे, शिवाजी खरडे, योगीराज गाडे, सचिन गवारे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार निलेश लंके यांनी दाखवलेली उपस्थिती, संवेदनशीलता आणि कृतिशीलता यामुळे पूरग्रस्त भागात नव्या आशेचा किरण निर्माण झालाय। जनतेत असा विश्वास अरूढ झाला आहे की संकटात निलेश लंके दादा आमच्या पाठीशी उभा आहे। याच दरम्यान मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यात हनुमान टाकळी या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या योगिताताई राजाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाधित कुटुंबियांना या ठिकाणी अन्नधान्य किट आणि संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या। इथल्या महिलांनी देखील राणीताई लंके यांचे मनापासून आभार व्यक्त केले। आमचं सगळं काही वाहून गेलं होतं, मात्र खासदार निलेश लंके यांनी जो मदतीचा हात दिला आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला ही मदत होणार आहे, अशा भावना यावेळी लोकांनी व्यक्त केल्या। लंके साहेब धन्यवाद। आम्हाला किराणा भेटला, भांडे भेटले, आम्हाला धन्यवाद। आमचं सगळं वाहून गेलं होतं, आम्हाला म्हणजे काहीच राहिलेलं नाहीये। मोठाल्या तर नुसकानी झाल्यात, पण घरातलं सुद्धा भांड कुंड नाही राहिलं, काहीच नाही। आम्हाला सगळं पाणी करून गेले। मी तर घर बांधायला धरलं होतं ते पण सगळं वाहून गेलेलं आहे। सगळं जे काय असतं मटेरियल आणलेलं सुद्धा वाहून गेले आमचं। आम्ही आमच्या थोरल्या बायाची तर करून खाल्लंय। मदत झाली, हा मदत झाली साहेब, आम्हाला मदत झाली म्हणजे आता तुमचे धन्यवाद आम्हाला। हा मदत झाली आम्हाला। किराणा मिळाला आम्हाला, खासदार साहेबाचे, लंके साहेबाचे धन्यवाद। भांडे आणि किराणा मिळाला, हा वाहून गेलते घरातलं। आम्हाला आज किराणा भांडे दिल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत साहेब। आमची सगळी नुकसान झाली साहेब, घरात पाणी शिरलं, लेकरा बाळाची आमची सगळी दानादान झाली, धान्य धुन्य काहीच नाही राहिलं। आम्हाला मदत झाली, आम्हाला साहेब मदत झाली आम्हाला। थँक्यू, आभारी आहोत आम्ही तुमचे। आज हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब यांच्या वतीने पूरग्रस्त गावातील कुटुंबांना किराणा आणि भांड्यांचं वाटप करण्यात आलं। खरं तर ह्या गावात आणि आमच्या एकंदरीतच तालुक्यात पुराची अत्यंत गंभीर परिस्थिती होती आणि त्यातल्या त्यात ह्या गावातील बरेच शेतकऱ्यांचं आणि गावातील स्थानिक रहिवाशांचं अगदी पीक असेल किंवा पशुधन असेल याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पण तरी त्यातल्या त्यात खारीचा वाटा म्हणून लंके साहेबांनी एक मदतीचा हात म्हणून आज या ठिकाणी किराणा आणि भांड्यांचं वाटप केलं। त्याबद्दल खरं तर मी जिल्हा अध्यक्ष जरी असले तरी माझ्या तालुक्याच्या वतीने खासदार साहेबांचे आभार मानते। आणि साहेबांनी आपल्या शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी जिथे पूल वाहून गेले तिथे लवकरात लवकर पुलाचे काम सुरू केले, लाईटची व्यवस्था केली, स्थानिक प्रश्न त्या ठिकाणचे पंचनामे असतील असे लोकांचे प्रत्यक्ष जाऊन माहिती घेऊन लवकरात लवकर ते काम साहेबांच्या मदतीने आणि साहेबांच्या अगदी
प्रत्येक ठिकाणी ग्राउंड लेवलवर जाऊन केलेल्या कामामुळे लोकांचं जनजीवन सुरळीत होण्यासाठी याची स्थानिक लोकांना बऱ्यापैकी मदत झाली। तरी पण आता या ठिकाणी साहेबांचं मदत कार्य सतत चालूच आहे। ते जरी पारनेर तालुक्यातले असले तरी त्यांनी पाथर्डी तालुक्यात झालेल्या भयानक परिस्थितीत बाकीच्या ठिकाणं बाजूला ठेवून या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ दिला। याबद्दल खासदार साहेबांचे मी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याच्या वतीने आभार मानते। धन्यवाद। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।